बिहारच्या मजुराचा इंजनगाव शिवारात मृत्यू. वसमत तालुक्यातील माळवटा शिवारातील घटना. सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह. वसमत तालुक्यातील इंजनगाव शिवारातील राका यांची हळद प्रक्रिया केंद्रात काम करत असलेल्या बिहारमधील मजुराचा विद्युत शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दिनांक 3 रोजी दुपारी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून औद्योगिक ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार मृत मजुरांचे नाव गोविंद पासवान, वय 45 वर्ष, राहणार समस्तीपूर, बिहार असे आहे. ते संबंधित हळद प्रक्रिया केंद्रात मजूर म्हणून काम करत होते. दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास हळदीवर पाणी टाकण्यासाठी छोटी विद्युत मोटर पंप सुरू करून लोखंडी पाईप लावत असताना त्यांना अचानक विद्युत शॉक लागला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी सहकारी मजूर मुकेश जयनारायण सदा, राहणार दरभंगा, बिहार यांनी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये माहिती दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू क्रमांक 18/2026 नोंदवून तपास सुरू केला आहे. दरम्यान घटनेनंतर संबंधित हळद प्रक्रिया केंद्रातील विद्युत सुरक्षितता उपकरणांची देखभाल आणि कामगारांसाठी आवश्यक सुरक्षा साधनांच्या उपलब्धतेबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. या दुर्घटनेत निष्काळजीपणा झाला का याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. चौकशीनंतर दोषी आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे रोजीरोटीसाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून वसमतमध्ये आलेल्या एका मजुराचा विद्युत शॉकने दुर्दैवी अंत झाला. हा केवळ अपघात होता की निष्काळजीपणाचा परिणाम, याचा उलगडा पोलीस तपासातून होणार आहे. मात्र या घटनेने औद्योगिक आस्थापनामधील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संबंधितांवर जबाबदारी निश्चित होणार की प्रकरण कागदोपत्री जमा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकपरिवर्तन न्यूज, वसमत. लोकपरिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज.